ते सकाळ झाली चिखल उठला. सकाळी 7:30 वाजता हेल्मेटची ग्लास लावली आहे तर तुम्हाला समोर काय दिसतच नाही भाई. इथं जोरात पळवायची नाही. आधी आहे सर्व्हिसिंगला ऑइल सीलचं काम आहे. मी विचारलं हा मास्टर सिलेंडर आहे ना, हा गेला आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ शुभ दिवस. सकाळ अजून झाली नाही पण माझी सकाळ झाली आहे. निघालो आहे, मी चाललो आज बाईक सर्व्हिसिंगसाठी मुंबईला. सकाळचे आता वाजलेत 5:45 आणि आज चाललो मी बाईक सर्व्हिसिंगला मुंबईला जोगेश्वरीला. थोडंसं पुढचा शॉक स्टोअरमधून ऑइलसुद्धा लीक होतं आहे आणि सर्व्हिसिंग खूप दिवस झाली. सर्व्हिसिंग बाकी राहिले. हिमाचल प्रदेशवरून आल्यानंतर मी सर्व्हिसिंग केली नव्हती. हिमाचल प्रदेशला गेलो तेव्हा त्याच्या अगोदर सर्व्हिसिंग केली होती पण त्यानंतर सर्व्हिसिंग केली नव्हती. 6:30 वाजलेत आणि दापोली पूर्णपणे शांत आहे मॉर्निंग वॉकसाठी. थोडीफार माणसं दिसतात. बाकी दापोलीमध्ये सकाळी 6:30 वाजता कोणी नाही. मित्रांनो भेटूयात थोड्याच वेळात, एक अर्धा पाऊण तासाने सकाळ होईल. तर मित्रांनो हिमाचल प्रदेशची राईड मी जूनमध्ये केली होती, जून-जुलैमध्ये केली होती. त्याच्यानंतर मी ह्या रोडला आलोच नव्हतो आणि इकडे रस्त्याची कामं जबरदस्त चालू आहेत. म्हणजे जागोजागी रस्त्याची कामं चालू आहेत. असते आता मी पिसाईच्या आसपास आहे. रस्त्याचं रुंदीकरण चालू आहे बहुतेक. आता उजळतोय, 7 वाजतील. 6:69 झाले. थोड्या वेळाने सूर्य उगवेल. आजूबाजूला धुकं भरपूरच आहे आणि हा जो कोरजाणीपासून जो रस्त्याचं काम चालू झालं आहे ना, तो पालगडपर्यंत बघितला मी इथपर्यंत. म्हणजे पुढे याच्या पुढे जर मी मंडणगडच्या रस्त्याने गेलो ना तर अजूनच हालत खराब झालेली असेल रस्त्याची. आणि हे रस्ते काय मला वाटत नाही पुढची 10 वर्ष हा रस्ता कंप्लीट होईल. कारण रुंदीकरणाचा विषय म्हटला तर हा पूर्णच रस्ता रुंदीकरण होईल. पावसाळ्यात या रस्त्याने यायलाच नको आहे. पावसाळ्यात या रस्त्याने आलं ना तर हालत खराब होईल, एवढा चिखल असेल. पण हा रस्ता काय यावर्षी पूर्ण होत नाही 100%. ते सकाळ झाली चिखल उठला. ते सकाळ झाली चिखल उठला. महाडमध्ये जवळजवळ मी महाडमध्ये आलो आहे आणि महाडमध्ये असा धुका आहे ना जबरदस्त. थंडी पण तेवढीच आहे. आता टाईम झाला बरोबर 7:30 वाजले आणि 7:30 वाजता मला हात 2 रस्ते पण मला दिसले नव्हते. माझा लक्ष कॅमेरामध्ये होता आणि मला हे 2 रस्ते दिसलेच नव्हते. ए बाबा कुत्र्याने मध्ये येऊ नका, आधीच काय दिसत नाही. एवढा जबरदस्त मला महाडच्या आसपास, म्हणजे महाडच्या अजून 4-5 किलोमीटर मी असेल मागे. पण धुकं जबरदस्त. वायझरवरती पूर्ण पाणी आलंय, एवढी दव पडली आहे. हे समोरचं काहीच दिसत नाही मला. हा हेल्मेटचं आहे ना, पाणी वरतून पडतोय म्हणजे दव पडते खालती तोंडावरती माझ्या. तर 8:15 वाजलेत आणि पोचलोय मी माणगावमध्ये. तर माणगावमध्ये मी सकाळी निघालो ना, तर सांगायचं एक विषय असा की सकाळी निघालो तर फक्त कॉफी पिऊनच निघालो आहे. आणि मी जेव्हा मुंबईला यायला निघतो ना तेव्हा घरातून निघालो की ब्रेकफास्ट मी नेहमी इथे करतो बाळाराममध्ये. इथे ब्रेकफास्ट मस्त मिळतो एकदम.
म्हणजे चांगलाच मिळतो. पण आता काही 1-2 वर्ष आहे ना मी माणगावमध्ये आलो की ते पुढे एक प्युअर व्हेज, हा पण इकडे बाळाराम प्युअर व्हेज आहे, जेवण आणि ब्रेकफास्ट मस्तच असतो. पण पुढे एक रेड्डीज म्हणून एक हॉटेल झालं आहे, तो पण प्युअर व्हेज आहे आणि तिथे मी गेली 2 वर्ष ब्रेकफास्ट करतो आहे. तिथे शिरा आणि उपमा एक नंबर असतो. बाकी सगळं जेवण पण चांगलंच आहे, पण शिरा उपमा एक नंबर. तर तिथला शिरा खाण्यासाठी मी नेहमी माणगावमध्ये आलो की त्या रेड्डीजमध्ये जातो. माणगावमधून थोडंसं पुढे आलो ना, तिथे लेफ्ट साईडला हॉटेल लागतो, हा रेड्डीज हॉटेल. मुंबईमध्ये कळंबोलीमध्ये हा एक्सप्रेसवे, पुणे एक्सप्रेसवे, जिथे बाईक अलाउड नाही. आणि टाईम झाला आहे 10:39. अजून 1 तास असा ट्रॅफिक मिळाला तर 1 तास 1.5 तास. भाई इथं जोरात पळवायची नाही, वरती कॅमेरे आहेत. मला 11:54 पोचलो जोगेश्वरीला, आपलं शोरूम इथून राईट साईडला आहे. मला पुढे जाऊन युटर्न घ्यायला लागेल सिग्नलवरून. शोरूम आहे तो हा इथे आहे, टीव्हीएस शोरूम इकडे आहे. आणि युटर्न मारून येऊया तिकडून. ते मध्ये थोडीशी जागा होती, त्यात मधून टाकली गाडी. थोडासा एक 4 व्हीलरवाला होता, तो पण चांगला होता, थांबला, नाहीतर भरपूर टाईम गेला असता, कारण ट्रॅफिक इथे भरपूर होतं. एंट्री आहे. पोचलो बेनली किवे शोरूमच्या इकडे. गाडी कुठून काढायची, रस्त्याचं काम चालू आहे बहुतेक इथे. बेनली किवे शोरूम आठवली का आपलं शोरूम. इथूनच आपण घेतली होती गाडी, पण शोरूमची हालत भरपूर खराब आहे. या ठिकाणी इथून आहे ना ऑइल बाहेर येतं इथून. खूप दिवस झाले, मधल्या काही दिवसात मग मी गाडी बंद ठेवली होती, कारण ह्या ऑइल निघाल्यामुळे आहे ना हा ऑइल सगळं ह्या ह्या डिस्कवरती होता आणि त्याच्यामुळे ब्रेक पॅड जाम होत होते, चिपकत होते ह्याला डिस्कला. त्यामुळे अचानक स्पीड कमी व्हायचा. आता पण 2-3 वेळा झाला होता मला हायवेला. तर हा बहुतेक ऑइल इथून आहे ना, इथून बाहेर पडतो, ऑइल बाहेर पडतो हा ऑइल. बाईक आता जाती आहे सर्व्हिसिंगला. ऑइल सीलचं काम आहे. मी विचारलं यांना, तर ऑइल सील केली असे म्हटले. क्या हुआ? आता आपल्या बाईकचं ऑइल चेंज होईल. आपली किती लिटरचं असतो हे? 3 लिटर. 2 वर्षात मी पहिल्यांदा प्रश्न विचारला. 2 साल में पहली बार मैंने पूछा आपको, और 2 साल में मुझे पता ही नहीं था इसमें कितना लीटर जाता है. है ना, अच्छा है ना वो. जब भी सर ऑयल चेंज करो तो मतलब बंद ही कर दो. हाँ, जब भी ऑयल चेंज करेंगे ना, हाँ. ऑयल फिल्टर चेंज करो. चेंज करना. अभी चेंज करना पड़ेगा. हाँ करते ही है. हाँ करते हैं. अच्छा, ओके ओके. आपण जेव्हा सर्व्हिसिंग करतो ना, ऑइल चेंज होतो त्यावेळेस हा ऑइल फिल्टर पण चेंज होतो.
आणि तिकडून जो ऑइल बाहेर पडतोय तो ये ऑलसील लगा मेरे ऑइल से डालना पड़ेगा को ऑलसील त्याच्यामुळे काय उस वजह से क्या हुआ था ब्रेक ना चिपक रहे थे डिस्को ब्रेक से रखना मैं बता पाऊंगा हाँ बताओ जब भी ब्रेक लगा था ना कभी रनिंग में भी चिपक जाती थी डिस्को हमने ये सर ये ऊपर का ब्रेक पॅडचा जो प्रॉब्लेम होता ना तो ब्रेक पॅडचा ह्याला काय बोलतात मास्टर सिलेंडर मास्टर सिलेंडर हा गेला आहे ना ये गया हुआ है ना हाँ हाँ तो हा मास्टर सिलेंडर आहे ना हा गेला आहे आपल्या गाडीमध्ये हा ऑइल टाकला जातो आपल्या पहिल्यापासून हाच ऑइल आहे का यही ऑइल आहे का मोठील का अच्छा झाली रोहनला बोलवलं होतं रोहन आलाय सर्व्हिसिंगला भरपूर खर्च झाला जवळजवळ 20-22 हजार रुपये खर्च आला आता कोणता पण मजबूत खर्च आला सस्पेन्शनचा आला त्यानंतर सर्व्हिसिंगचा आला आणि मी हा विचार कधीच केला नव्हता की एवढे पैसे आपल्याला खर्च करायला लागणार आहेत कारण जोपर्यंत गाडी चालू होती व्यवस्थित तोपर्यंत काही कळत नाही आपल्याला आपण मजा करतो चालवतो पण गाडीच्या मेंटेनन्सच्याकडे पण लक्ष दिला पाहिजे म्हणजे मी थोडं निष्काळजीपणा आहे माझा की मी लक्ष देत नाही वॉशिंग वगैरे टायमात केली पाहिजे गाडीला गाडीची देखभाल केली पाहिजे एवढ्या प्राईसची गाडी आपली आणि आपण तिच्याकडे लक्षच देत नाही दुर्लक्ष करतो पूर्णपणे गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ शुभ दिवस काल सर्व्हिसिंग झाल्याच्या नंतर आम्ही गोरेगावला गेलो होतो गोरेगावला मी थोडंसं शॉपिंग केली त्यानंतर मग रोहनच्याकडे गेलो रोहनच्याकडे थोडासा वेळ घरी गेला आणि मग रात्रीचं जेवण रोहनच्याकडेच केला आणि रात्री मग कांदिवलीमध्येच रूम घेतलं होतं तिकडे आलो आणि झोपून गेलो थकलो कालचं सकाळचं ट्रॅव्हलिंग त्यानंतर मग गाडीचं सर्व्हिसिंग शॉपिंग वगैरे करून रात्री येऊन कांदिवलीमध्ये ज्या वेळेस हिमाचल प्रदेशवरून आल्यानंतर आपण जी रूम घेतली होती ज्या हॉटेलमध्ये तिथेच येऊन पुन्हा थांबलो झोपलो आता सकाळी उठलो आणि आत्ता परत इथून आता रिटर्न जर्नी चालू होते आपली इथून निघतोय मी भेटूयात ब्लॉग व्लॉगिंग सेटअपवरती थोड्याच वेळात इथून आता मी चेकआउट करेन टाईम झाला आहे 9:30 झालेत आता जवळजवळ माझं सगळे इकडे आता आवरले इथून निघतो मी आता ओके भेटूयात गाडी आहे इथे MGची आहे कोमेट MS04 इलेक्ट्रिक आहे पण काय गाडी आहे मस्त नॅनोसारखीच बघतो प्राईज आणि घेतो हिला विचार चालला आहे मला आवडली गाडी मजा येईल जरा चालवायला एक मुलगा होता त्याला बाईक भरपूर आवडली यूट्यूब सर्च केला सबस्क्राईब केला आहे थँक्यू भाई है ना चल काय नाव तुझं प्रतीक ओके ठीक आहे चल बाय चलो सकाळी निघालो आहे पण निघता आता संध्याकाळ झाली फायनली आता इथून निघालो मी सीवूड मॉलमध्ये होतो इथून आपण मोबाईल घेतला होता आणि एअरपोर्ट्स आपले बंद पडले होते तो एक काम पेंडिंग होता तो माझ्या आत्ता लक्षात आलं क्या 2 महीने रखा नहीं है हाँ पे किया था हा इथे पार्किंगमध्ये पावती घेतली होती ती टाकून दिली ठीक आहे तर मी आता इथून निघालो आहे भेटूयात डायरेक्ट लाडगरमध्ये तर मित्रांनो काल मी रात्री 12 वाजता घरी पोचलो आणि आलो आणि डायरेक्ट झोपलो खूप लेट आलो आणि
झोपून गेलो, त्यामुळे तुम्हाला काय सांगायचं राहिलं. आणि दुसरी गोष्ट, आपण ज्या कामासाठी गेलो होतो ना ते काम आपण पूर्ण केलं, पण ते काम किती महागडं काम करून आलो ना मी तुम्हाला असं दाखवतो. मी तुम्हाला म्हटलं होतं काल की ही जी ऑइल सेल आहे, ऑइल सेल गेली होती इथली, इथून जो ऑइल बाहेर येत होता आणि मी दाखवलं होतं तुम्हाला इथे ऑइल. तर हा जो बार आहे ना, या बारची किंमत म्हणजे भरपूरच खर्च झाला, 37,000 रुपये या बारची किंमत आहे. आणि तो बारच पूर्ण चेंज केला मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा सिलेंडर खराब झाला आहे. आता ॲक्च्युली मी आता खर्च भरपूर झाला म्हणून थोडंसं आतलं जर स्प्रिंग वगैरे चेंज करून घेतली आणि आता ब्रेक व्यवस्थित ऑपरेट होते. पहिला ऑपरेट होत नव्हता, त्यामुळे डिस्क जाम होत होती. त्यामुळे हा एक काम केला आणि गाडीची सर्व्हिसिंग केली. गाडीची सर्व्हिसिंग कंप्लीट झाली. ही व्हिडिओ करतो इथेच समाप्त. भेटूयात असेच काही नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.